सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की कित्येक दिवसांपासून रखडलेलं लोन आज तुम्हाला बँकेकडनं मिळेल. नोकरदार लोकांना नोकरीमध्ये बॉसकडनं आदरही मिळेल. तुम्ही आज तुमच्या जुन्या मित्रांना भेटाल, ज्यामुळे तुम्ही आज आनंदी व्हाल. भावंडांची संबंध तुमचे अधिक दृढ होतील. भावाच्या प्रकृतीची चिंता आज तुम्हाला सतावेल. तुम्ही आज तीर्थक्षेत्राला जाण्याचा प्लॅन कराल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कामाच्या ठिकाणी जास्त व्यस्त राहाल. मानसिक आणि शारीरिक श्रमामुळे तुम्हाला थकवा जाणवेल. आज तुम्हाला धावपळ करावी लागेल, ज्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्हाला फायदा होईल. रखडलेली कामं आज पूर्ण होतील. योग्य ठिकाणी पैसे गुंतवल्यानं याचा तुम्हाला फायदा होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामामध्ये शत्रूंपासून खास करून सावध राहावं लागेल, अन्यथा शत्रू तुमचं नुकसान करायला टपलेलेच आहेत. शारीरिक समस्या आज तुम्हाला उद्भवतील. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सहकाऱ्यांची उन्नती होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या तुम्हाला ऐकायला मिळतील. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की दीर्घ काळापासून व्यवसायामध्ये सुरू असलेल्या मेहनतीचं फळ आज तुम्हाला मिळेल. मुलांवरील विश्वास तुमचा दृढ होईल. आईकडून प्रेम आणि आपुलकी मिळेल. आईच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आज तुम्हाला मान सन्मान मिळेल. अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणी आज संपुष्टामध्ये येतील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज सासरची मंडळी तुमच्यावरती थोडी नाराज असतील. तुम्ही आज रागावरती नियंत्रण ठेवून गोड शब्दांचा वापर करावा, अन्यथा तुमच्या नात्यामध्ये दुरावा येईल. डोळ्यांशी संबंधित समस्या आज तुम्हाला त्रास देतील. आज व्यवसायाला गती देण्यासाठी तुम्ही नवनवीन योजना आखाल, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये चांगलाच फायदा होईल. आज कामामध्ये वडिलांचा सल्ला तुम्हाला फायदेशीर ठरेल. मुलांच्या लग्नासंबंधी महत्त्वाचे निर्णय तुम्ही आज घ्याल. तुमच्या लव्ह लाईफमध्ये आज आनंद राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला पालकांकडून सहकार्य मिळेल. जोडीदाराला शारीरिक त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या समस्या वाढतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही नवीन ऑर्डर्स मिळतील, त्यामुळे व्यवसाय करणारे लोक आज खुश राहतील. तुम्ही सर्वात कठीण काम आज पूर्ण कराल. कुटुंबामध्ये सुरू असणारे वाद आज संपुष्टामध्ये येतील. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कोणतंही काम करताना वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या हक्कामध्ये आणि संपत्तीमध्ये चांगली वाढ होईल. मुलं आणि जोडीदार आनंदी राहतील. मित्रांकडून तुम्हाला चांगली मदत मिळेल. नवीन कामामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत शुभ आहे, त्यामुळे नवीन कामाला तुम्ही आज सुरुवात करू शकता. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आज आनंद राहील. कुटुंबामध्ये नव्या व्यक्तीचं आगमन होईल. नोकरदार वर्गाला कामाच्या नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास
वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही कारणांमुळे त्रास उद्भवू शकतो, ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ राहील. व्यवसाय वाढीसाठी केलेले प्रयत्न तुमचे यशस्वी होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. वादविवाद सुरू असतील तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. जोडीदाराच्या तब्येतीवरती थोडा परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला त्यांच्यासाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागतील, परंतु तुम्ही ते आज खर्च कराल आणि त्याचा फायदा तुम्हाला भविष्यामध्ये होईल आणि तुमचा जोडीदार व्यवस्थित होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. पोटदुखी आणि गॅसेसची समस्या देखील तुम्हाला उद्भवेल. त्यासाठी सावधगिरी बाळगा. खाण्यापिण्यावरती नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल. कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रमांवरती चर्चा होऊ शकते. घरातील मोठ्या व्यक्तींचा तुम्ही सल्ला घ्या. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला भेटवस्तू मिळतील, परंतु तुम्हाला अनावश्यक खर्चांनाही सामोरं जावं लागेल. इच्छा नसतानाही तुम्हाला काम करावं लागेल. जोडीदाराकडनं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुमची रखडलेली कामं पूर्ण होतील. नवीन व्यवसायामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मोठा नफा होईल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामामध्ये यश मिळेल, त्यामुळे तुमचे नवनवीन शत्रू निर्माण होतील. आवश्यकतेनुसार तुम्ही खर्च करा. आर्थिक परिस्थितीमध्ये तुम्हाला अडचणी येतील. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळेल. व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागेल, ज्याचा तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल. वैवाहिक जीवन आज आनंदी राहील. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांशी संबंधित वाद संपतील. मित्रांसोबत तुम्ही आज चांगला वेळ घालवाल. सामाजिक सन्मान वाढेल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास बळकट होईल. इतरांशी तुम्ही मैत्रीपूर्वक वागण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायामध्ये चढ उतारांचा तुम्हाला सामना करावा लागेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा जाप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं. तर मग मित्रांनो, शेवटी जाता जाता एकच विनंती करतो, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून आमचे येणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील. धन्यवाद.